तर सरकार डबल ढोलकी, ओबीसींनी विश्वास ठेवू नये असं विजय वडेट्टीवार म्हणतायत। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। ओबीसींवर अन्याय झाल्यानं लवकरच रस्त्यावर उतरणार असा इशारा देखील वडेट्टीवार देत आहेत। तर तुमच्या सरकारमध्ये होते तेव्हा ओबीसींचं काय कल्याण केलं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा। मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू। ते लई करी ढोलकी होय काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय। तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला, काही बोलायचं उगा आपलं। हे आलं की याच्यावर बोलायचं, हे बी धडाचे नाहीत। हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही आलेले बी, आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात। आपण सुरू आणि कच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी। मी तर मराठ्याचं कल्याण करणारच, मी तर पुढून येणारच आहे।